मने विराजितो मकर कुंडले गणपती श्रवणी गणपती मने विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे तुका मने माझी हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका मने माझी हेची सर्व सुख हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुखे पाहिन श्रीमुखे पाहिन श्रीमुखे जय जय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी
डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी जय जय डोबार जय जय डोबार जय जय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी जय जय डोबार जय जय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी जय जय डोबार जय जय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी जय जय डोबार हॅलो 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 हरी 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 हॅलो 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 इथे बसा उठवा टाळ घ्या ना बसा नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माता नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ्या श्री संता अनेका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नाम राजा सुपात्र आठविता महापुण्यवासी नमस्कार माझ्या श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण सुख झाले हो साजरे सुख झाले हो साजरे विठ्ठल 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 विठ्ठल
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मरुणा विठ्ठल आवाडे मरुणा विठ्ठल आवाडे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल भरावा तुहा विठ्ठल भरावा तुहा विठ्ठल भरावा जय राम कृष्ण हरी 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 जय राम उपजोनिया पुढती येऊ काला खाओ दैवात काला खाओ दैवात काला खाओ दैवात उपाजुनिया पुढते येऊ काला खाओ दैवात काला खाओ दैवात काला खाओ दैवात वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे हा वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे कवळ काही गाल्याचे कवळ काही गाल्याचे एका देव मुखी एक मेका देव मुखी सुखे गालो मरी सुखे गालो मरी सुखे गालो मरी तुका मने वाळ वंड तुका मने वाळ वंड वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही कवळ काही गाल्याचे कवळ काही गाल्याचे कवळ काही गाल्याचे हा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे कवळ काही गाल्याचे कवळ काही गाल्याचे उपजोने पुढते येऊ कवळ काही काल्याची उपजोनिया पुढते उपजोनिया पुढते उपजोनिया
वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही कवड काही काल्याचे कवड काही काल्याचे कवड काही काल्याचे कवड काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान की जय स्वामी महाराज की जय भगवान जय देव महाराज की जय पार्वती पदे प्रस्तुत कीर्तन रूपी स्वीकर्ता निवडलेला जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्राचे भूषण संत सम्राट देव निवासी तुकोबरा यांच्या 4 चरणाचा अभंग आजच्या शिवेसाठी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहे आणि काल्याच्या प्रसंगातील आहे. विठ्ठला कारण कार्यक्रमाविषयी पर्याय देणं म्हणजे
अखंड अव्याहतपणे या ठिकाणी 1 तारखेपासून दरवर्षीप्रमाणे 7 तारखेपर्यंत हा गोपाल कल्याचा कार्यक्रम म्हणजेच भागवत कथा सप्ताहाचा कार्यक्रम सप्ताह आणि या सप्ताहाचा शेवट या गोपाल कल्याण होत आहे. म्हणजे या कार्यक्रमाची सांगता होत आहे. काही लोक समाप्ती म्हणतात पण कार्यक्रमाची समाप्ती होत नाही. समाप्ती म्हणजे पुढे होणे नाही आणि म्हणून त्याला समाप्ती म्हणतात. पण हा कार्यक्रमाला समाप्ती नाही, या कार्यक्रमाची सांगता होत आहे. सांगता म्हणजे सांगत जा, पुढे होणार सांगत जा तुम्हाला काय जे जे आपणाशी हवे. आणि म्हणून आपण वाचा दुसऱ्याला सांगा म्हणजे सांगत जा म्हणजे सांगता या कार्यक्रमाची या काल्याच्या कार्यक्रमाने होत आहे. आणि म्हणून अशा या हा जो अव्यापन या ठिकाणी चालत असलेला आमचे हरिभक्त बराय ओमदेवजी महाराज मोहनकर यांच्या कृपा छत्रछायेखाली यांच्या अथक परिश्रमाने आणि हाट या ठिकाणी 12 मंदिरं 12 कळस तयार झाले म्हणजे 12 मंदिरं आणखी म्हणजे मंदिरं भरपूर होणार आहे इथं. आता 108 मंदिर होते का किती होते ते त्यांना माहिती आणि त्यांचं स्वप्न त्यांचं आहे त्यांच्या हातात. आणि म्हणून कारण जे मूर्ती आली का मंदिर आता जगन्नाथपुरी भगवान कृष्ण बलराम दादा सुभद्रा यांच्या मूर्ती आणून ठेवलेल्या आलेल्या आहेत बरे का. आणखीन म्हणजे देव महादेवांचे भक्त मोठे भक्त आले. आता नंदी बाबा लहान होते नंदी आता मोठे होऊन आलेले आहेत. आणि अशाप्रमाणे म्हणून पारण सिंगाची अनुसयात माता आली म्हणजे पूर्ण पारण सिंगा इथं खाटू श्यामचा इथं का खाटू नरेश यांचा सुद्धा मंदिर आणखीन अयोध्याचा प्रभू रामलल्ला आणि अशाप्रमाणे इथं संपूर्ण भारत देशातला 4 धाम इथं निर्माण होणार आहे कालांतराने. महाराजांनी मग सांगितलं मी जोपर्यंत जिवंत आहो तोपर्यंत मंदिर बांधण्यात आता त्यांच्या जीवनामध्ये किती 108 होतात का आणखी 500 होतात काही सांगता येत कारण भगवंत त्यांच्याकडून करून घेतोय. आणि म्हणून कारण अशा ह्या भगवंताच्या विभूती असतात. कारण जीव ईश्वराचा अंश जो चितुका करीला आपला विकास चितुकाची उच्च अवतार पदास याच लोकी जात असे. आणि असे काय असे संत महात्मे लाखातून एक संत निर्माण होत असतात. लाखातून बरं का काय असे साधू संत असे घरोघरी जन्माला येत नाही. आणि लाख लोकांमधून काय किंवा करोडो लोकांमधून संत महात्मे जन्माला येतात. अशा विभूती आपल्याला गावाला लाभलेल्या आहेत. रुयाळ गावाला असे ओमदेव महाराज टाळीवाजा सर्वांनी त्यांच्या नावाने गोपाल कृष्ण भगवान जय ओमदेवजी महाराज की कारण म्हणतात जगात अंतरी पिशाच सहाना सदा ब्रह्मी जाना नमः. आणि म्हणून अशा प्रत्येक निमग्न असतात आपल्या तरात काय तुम्हाला वाटते आमच्या याच आपल्यासारखे दिसतात पण संत नव्हती जगा मानसा संत नव्हते जगा मानसा संत नव्हते जगा मानसा सारखी संत नव्हते जगा मानसा सारखी संत नव्हते जगा मानसा दिसायला जरी असले मानवासारखे आहे काय साधे सुधे राहते पण संत नव्हती जगा माणसाच्या सारखी अभूत कार्य जे करून घेत आहेत काय त्यांच्या हातून होत आहे आणि ते साधारण विभूती समजू नये महाराज. आणि म्हणून असे या जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा अभंग 7 दिवसापासून अभियानपर्यंत या ठिकाणी बरं एकच कार्यक्रम होत नाही. आता झालं का आणखी शिवरात्री आली. शिवरात्रीच्या अगोदर आणि गजानन महाराज प्रगट दिन आला काय जेवढ्या मूर्त्या मांडल्या तेवढे उत्सव पर फार मोठे उत्सव आणखी महाशिवरात्री आणखी गाव काय आणखी जेवणाचा काय नवरात्रमध्ये आणखी जेवण म्हणजे अन्नदानाला इथं काही कमी देणे को अन्नदान लेणे को तरणे को याच्यात लीनता असेल तो इथं उतरेल आणि लीनता नसेल तो काय तरणात काय तरणोपाय होणार. म्हणून साधू संत आपण तरले नव्हे ते नवल पुढे उद्धरिल आणि सुंदर असा अभंग महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा काय. आणि म्हणून म्हणले उपदुनिया उपडती काला खाऊ दैवात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमी का देवमुखी सुटी घालून बरी वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे कामनी वाळवंट भरवित उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन सरदारणा सताजिया सरदारणा संताजिया सरदारणा संताजिया सरदारणा सताजिया जय जय गुरु बादारे जय जय विस्तारे जय जय गुरु बादारे जय जय विस्तारे बाबा सद्गुरु दास तुका बाबा सद्गुरु दास तुका म्हणून या कीर्तनाची आराध्य दैवत भगवान काय पंढरीचे पांडुरंग पहिले चरण काय म्हणजे पांडुरंगा करू प्रथम चरण दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार आदि सद्गुरुदास दुसरे चरण वंदन साधू संताला मस्तके पायावरी मस्तकाय मायावरी मस्तके पायावरी मस्तकाय मायावरी यावर करे संताजा यावर करी संताजा यावर करी संताजा यावर करी संताजा यावर करे संताजा यावर करी संताजा यावर करे संताजा यावर करे संताजा मस्तकाय मायावरी यावर करे संताजा यावर करे संताजा यावर करे यावर करे संताजा यावर करे मस्तक हे पायावरी यावर करी संताजा दर महिन्याला वारी करणारे आमची हरिभक्त परंपरा श्रीरामचंद्र यांच्या आगमन झाले आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय सांगतात उपजून या पुढती येऊ आम्ही पुन्हा जन्माला येऊ पण जन्माला कोण येतो जन्माला यायच्या अगोदर माणसाला जावं कारण पहिल्यांदा जावं लागते मग यावं लागते आपण गेलोच नाही कुठं तर येऊ शकणार म्हणजे पहिले मरावं लागते मग पुन्हा जन्माला यावं म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुन्हा जन्माला येणे पुन्हा मरणे आणि म्हणजे चढाट गाडग्यासारखा हा मनुष्याचा शरीर देह आहे कारण जैसी जयाची वासना तैसी पूर्वी नारायण जशी जशी मरणाची मनुष्याला इच्छा असते काय आसक्ती असते तसा तसा त्याला पुढचा जन्म ठरलेला असतो भागवतात आपण ऐकलेला आहे भरत राजा काय शेवटच्या क्षणाला काय मरता मरता हरणीच्या स्मरण केलं मृगाचं स्मरण केलं तर पुढचा जन्म मृगाचा भेटला म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणून अंतकाळच्या वेळेला राम आले ज्याच्या मुखात तरी त्याच्या सुखा पार नाही नाही लगता कुछ मोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब जो बिना है फिर में मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं मोल रे अब जो बिना है फिर भी मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब जो बिना है फिर भी मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं जो बिना है फिर में मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब जो बिना है फिर में मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं बरं आहे का असा माणूस मेल्यानंतर पुन्हा म्हणजे तसं तोच शरीर भेटल कोणाला भेटला का आपल्या गावात पहुचे हुई न आए किस खबर को सुनाए एकदा नेऊन पोहोचल्यावर तो पुन्हा काही येत नाही पुन्हा येत नाही महाराज आणि म्हणून यासाठी याच देही घडो देवाचे भजन जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगता पुन्हा पुन्हा मरू पुन्हा जन्माला पण काला खाल्ल्याशिवाय राहणार आणि कोण्याही गावी काला असो काल्याला गेल्याशिवाय राहू कारण माणसाला म्हणा समजू नये की पत्रिका नाही बा मला गोपाल गेल्याची मी नाही जाणार काय मग नाही जाणार म्हणजे त्याच्या आपल्यामध्ये अहंकार निर्माण करणार बरोबर आहे की नाही घमेंड निर्माण होईल गर्विष्ठपणा माणसामध्ये निर्माण होईल आणि म्हणून हा अहंकार अभिमान जो पण जाणार नाही ज्या तुका काय तुका म्हणजे ज्याचा अभिमान तुका म्हणे या जन्मात देव होण्यासाठी हा एक माध्यम आहे काय
हा देव होण्यासाठी माध्यम आहे की हा नर शरीर आहे, यात नरी शरीरा माणसाला देव होत आहेत, याच नर शरीरामध्ये माणसाला राक्षस होता येते, याच नर शरीराने माणसाला सैतान होता येते, हैवान होता येते, देव होता येते, साधू होता इथे, संत होता आणि मानव होता। मानव का धर्म क्या है तो मिलती है राह इसमें, चाहता भला सभी का मंदिर है हमारा। अरे जंक्शन स्टेशन आहे ना, या जंक्शन स्टेशन मनुष्य शरीर असल्यामुळे काय जसं जसं आपल्याला संगत घडली समजावं आणि तसं तसं आपल्याला काय म्हणाल तसं तसं आपल्याला परमोशन होत जाईल। आपल्या सध्याचं साधू बनता येते, संत बनता येते, देव सुद्धा होता येतोय, पण ते देवासारखं कार्य केलं पाहिजे। विठ्ठल अव्याहतपणे आपण हा विठ्ठल 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 नामस्मरण काय जेवढा तुम्ही कराल काय एवढी ताकद आहे या 3 अक्षरामध्ये, एवढी ताकद आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणता बरोबर काय म्हणाल या परावाची मध्ये झटका पोचते माणसा शरीरामध्ये, आणि परावाचा कुठं आहे? बिंबी स्थानाच्या ठिकाणी परावाचा आहे, हृदय स्थानात मध्यमावाचा आहे, कंठस्थानामध्ये मध्यमावाचा आहे। तुम्ही आम्ही बोलतो या वाचेला वैखरी वाचा असे म्हणतात, आणि म्हणून या वाचा पवित्र व्हावी, वाचा सिद्धी व्हावी यासाठी नामस्मरणाची गरज आई जेवढं जेवढं नामस्मरण कराल। 13 वर्षामध्ये 13 करोड नामस्मरण केलं होतं समर्थ रामदास स्वामीनं, म्हणून प्रत्यक्ष देव त्यांच्या समोर उभा झालेला होता। प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष सगुण रूपानं उभा झालेला होता महाराज, आणि सगुण रूपानं भगवंतानं भेट दिली कोणाला? समर्थ रामदासाला। का एवढं मोठं नामस्मरण झालं? 13 करोड नामस्मरण, आणि म्हणून देव भेटला। तुम्ही म्हणाला आम्हाला देव भेटलं पाहिजे, देव काय बाजारचा भाजीपाला काहीच नाही कराल। 1 दिवस नामस्मरण करा, 1 दिवस हरिपाठ करा, देव भेटते का? गळ्यात 1 दिवस माळ घातल्यानंतर सर्व काही साध्य होईल का? नाही, त्यासाठी झिजावं लागेल, तप करावं लागेल। सांगितलं 12 वर्षाचा तप होते काय? विश्वामित्र नावाच्या ऋषीनं 60,000 वर्ष तप केलं, तेव्हा ते विश्वाचे मित्र बनले। एक एक क्रोध, एक एक विकार जाण्यासाठी, काम जाण्यासाठी, क्रोध जाण्यासाठी आणि लोभ जाण्यासाठी काय 20 वर काय 1000 वर्ष त्यांनी तप केलं, आणि तेव्हा कोण त्यांच्या शरीरातून काम क्रोध निघालं, काय लोभ निघाला, आणि मग विश्वाचे मित्र बनले, त्याच नाव विश्वामित्र। आणि अशा प्रमाणे म्हणून यासाठी या अनंत पापाच्या राशी नाहीस करण्यासाठी, नामाचा साठा तुमच्याजवळ होण्यासाठी सततम कीर्तयंतो मा, सतत नामस्मरण करा। साधू संत महाराज काय म्हणजे आग्रह करून सांगतात, काय आग्रह करून सांगतात की म्हणजे मनापासून सांगतात का हे करा, का संत संग करा, काही नको करा पण संत संग पूर्वीचा तो दुरा उगवेल प्रारब्ध संत संग करुणी वासना जाणून शुद्ध करा। चला जेवढ्या ताकदीनं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवल्या तर 28 रोग नाहीसे होतात शरीरातले। किती असं दररोज तुम्ही 100 वेळा टाळी वाजवल्या ताकदभर, या सारा म्हणजे हातामध्ये एवढे स्पंदनात बटन आहे शरीराच्या सर्वांच्या ठिकाणी। हा बोर्ड आहे, हा बोर्डावर सर्वांच्या बटन आहे, कुठून लाईट, कोणता लाईट कुठून सुरू होते या बटनावर, पण तुम्ही बटनात दाबले नाही तर काय तो लाईट लागणार, विकार काही नाहीसा होणार, हृदय विकार सुद्धा इथूनच नाहीसा होते, काय ब्रेन लकवा सुद्धा नाहीसा करतात। दररोज तुम्हाला टाळी वाजवावं लागेल, म्हणजे संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण सुरू राहते, एवढी ताकद। म्हणून हात कशासाठी? हात निवड असे काही खाण्यासाठीच नाही, काय हस्तम पवित्रम यदि दान धर्मम, हात दान करण्यासाठी, टाळी वाजवण्यासाठी, भजन करण्यासाठी भगवंताचे पाय कशासाठी? पादम पवित्रम यदि तीर्थयात्रम, काय पाय निवड काय काम कर आपला काय कपाळ कष्ट करण्यासाठी, काय म्हणजे घरच्या घरी राहण्यासाठी नाही, या पायाने तुम्ही तीर्थयात्रा करा, देवाकडे जा, मंदिरात या। काय काय माणसं मंदिरात अजिबात जात नाही देवाकडे, पण जाऊ देवाची या देव देईल या ठिकाणी आपण आलेलो आहोत। काय
काही काही लोकांना समजा या कार्यक्रमाची पत्रिका पोहोचली आणि काही लोकांना माहीत झाली आणि काही लोकांना भेटलीच नाही, पण कोणी सांगितलं तरी ज्याला ज्याला खरोखर मनातून ज्याला त्यांच्या हृदयामध्ये भगवंत काय बसलेला आहे ते आल्याशिवाय राहिले ते आले महाराज. कारण या माणसाला जावं कुठं, शास्त्र सांगते जावं कुठं, ज्या ठिकाणी भगवंताचं कार्य गेल्याशिवाय राहून. पण एखाद्याच्या घरी काय कारण लग्न आहे, तेरवी आहे, काय म्हणा साक्षगंध आहे, वाढदिवस आहे, पत्रिका नाही तरी चालला जेवायला महाराज. काय 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 भंडाऱ्यामध्ये लग्न समारंभामध्ये कार्यालयामध्ये काय आहे ते पाहायचं जायचं महाराज. कोण्या ठिकाणी काय कोण्या ठिकाणी काय चाललं जेवायला. आता जेवायला गेले महाराज झालं काय म्हणाल तर आता एका घरी जागा नव्हती मंगल कार्यालयामध्ये त्याने तेरवीचे आपल्या बापाचा जेवण दिलं. जेवण दिल्यानंतर महाराज त्यावेळी घरमालकाला नवीन नवीन दिसले म्हणजे हे कडचे काय पाहुणे तर ओळखीचे नाही म्हणले कोणचे होय बा तुम्ही कोणी कडचे म्हणले पाहुण्याला अजी आम्ही नवरी कडचे म्हणजे. ते जेवण कशाचं होता तेरवीचा. कोणी कडचे म्हणले तुम्ही म्हणजे नवरी कडचे म्हणले. त्याच्या लक्षात आलं हे नेहमीचेच लोक होय म्हणे का हे नेहमीचेच आपले काय म्हणजे त्यांना त्यांच्याशिवाय म्हणजे दुसरं तिसरं काही कोठे कार्यालयात गेलं तर आपलं कोणीकडे नाही कोणीकडे नाव सांगायचं आणि आपला पोट भरून घ्यायचं. तर बरा झाला घर मालक बरा झाला म्हणजे ठीक आहे म्हणजे नवरीकडचे राहणार नवरी देवकडे पण जेवण करायला का म्हणत नाही आता स्वतः सहज विचारलं होतं महाराज. काही काही लोक जेवणातून पंक्तीतून उठवतात, जेवणाच्या पंक्तीतून कोणाला उठवू नाही, जेवणाच्या पंक्तीतून कोणाला उठवू नये कारण पंगत त्यासाठी असते दानासाठी असते. अन्नदान देणे को अन्नदान. आणि म्हणून अशा प्रमाणे म्हणून या ठिकाणी जावं कुठं माणसाला काही काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये महाराज. बोलावलं तरी जाऊ अजिबात जाऊ नये. कोण्या ठिकाणी चाल म्हणलं एखाद्यानं मध्यप्रासन करायला अजिबात जाऊ, म्हणलं चाल जुगार खेळायला अजिबात जाऊ, एखादा चाल चोऱ्या करायला अजिबात जाऊ. म्हणून अशा ठिकाणी माणसाला जाऊ नये. आणि गोपाल कल्याच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी गेल्याशिवाय राहू. तुम्ही आळंदीला जाता पंढरपूरला जाता कोणी देव बोलवते का तुम्हाला नाही बोलवत. पण जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देवाची या गावा. देवा देवा विसावा, देव देई 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 विसावा. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी कारण पवित्र पुण्यभूमी आहे. पवित्र पुण्यमध्ये सर्व देवांचं काय म्हणलं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणे या ठिकाणी मंदिर तयार झालेले आहे. मंदिर याच्यासाठी आहे. मंदिर हिंदू धर्मामध्ये नाव ठेवलं आहे मंदिर. मंदिर म्हणजे काय मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. ज्या ठिकाणी मांगल्यता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे या ठिकाणी त्यालाच मंदिर असे. आणि या ठिकाणी गेल्यानंतर आपले संपूर्ण विकार नाहीसे होत असतात. आणि माहीत जरी झालं महाराज काय कळलं इथं मंदिर आहे भाविक माणसं त्या ठिकाणी का गेल्याशिवाय राहणार, आपला मस्तक टिकवल्याशिवाय राहणार काही नाही. मला आपण दोन हस्तक काय आणि तिसरा मस्तक देवाला काहीच देऊ नका. काय देवाला दोन हस्तक द्या, तिसरा मस्तक द्या आपलं काय म्हणून राजा बळीनं 3 पावलं भूमी दान मागली होती. आणि 3 पावलं भूमी म्हणजे तन मन आणि धन. 3 पावलं भूमी दान मागली राजा बळीला बटू बामणानं. त्याने बळी राजानं तथास्तु म्हणलं. तथास्तु म्हणतावर याच्यामध्ये सार्थ भरलेला होता. काही आता माझ्यापाशी काही उरलं नाही देवा, माझा देह आहे म्हणून माझ्या देहावर काय माझा देहच तुम्हाला अर्पण. आत्मनिवेदन नावाची भक्ती कोणी गेली राजा बळीनं. म्हणून आपलं सर्वस्व अर्पण करून टाकलं. देह जावत वा पांडुरंगे दृढ. आणि म्हणून आपलं सर्वस्व अर्पण करणं, आपलं देह सुद्धा अर्पण करणं आणि याचंच नाव आहे आत्मनिवेदन भक्ती. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्ही पुन्हा पुन्हा बरोबर का आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगितलं पुन्हा जन्माला येऊ का कारण जगद्गुरु तुकोबराय एकाच जन्माचे नाही महाराज. आणि एकाच जन्माचं नाही. कृतयुगामध्ये तुकोबराय होते, त्रेतायुगातही होते, द्वापार युगातही आणि कलियुगात 2 वेळा जन्माला आले. कारण कृतयुगामध्ये कोण होते भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपच्या पोटी जन्माला आलेला बालक ज्याचं नाव प्रल्हाद. काय तो युग संपला आणखी पुन्हा जन्माला आले महाराज धर्माची घडी नीट बसवण्यासाठी. आणि म्हणून त्या पुन्हा आणखी जन्माला प्रभू रामचंद्र काय त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या संगतीला वालीचा मुलगा अंगद म्हणून जन्माला आणि परराष्ट्र मंत्री बनला.
रावणाला गेले शिष्टाई सांगितली काय म्हणजे असं करू नका बरं युद्ध करू नका सीतेला वापस पाठवून द्या समजावून सांगितलं याला म्हणतात शिष्टाई आणि त्याकरता महाराज अंगद त्याचं रूप घेतलं होतं आणि तोही युग संपला आणि मग काय म्हणा द्वापार युगामध्ये तेच महाराज प्रल्हाद अंगद आणि मग पुन्हा जमले बनले उद्धव भगवान कृष्णाचा परम मित्र आणि उद्धवाच्या म्हणून जन्माला आले आणि तोही युग संपला आणि अकल युगाला प्रारंभ आणि तेच उद्धवाचा अवतार संत नामदेव महाराज जन्माला युगाचा भक्त नामा उभा कीर्तने अरे पाठी मागे डोळे झाकून ओले ते झाले पाठी मागे डोळे झाकून ओले ते झाले युगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठी मागे डोळे झाकून ओले ते झाले पाठी मागे डोळे झाकून ओले ते झाले पाठी मागे डोळे झाकून ओले ते झाले म्हणजे जगद्गुरु तुकोबाला एका युगातले आणि तुम्ही सुद्धा एका युगातले पण तुम्हाला काही माहित नाही मागच्या युगामध्ये तुम्ही कोण होता तुम्ही त्याही युगामध्ये संत संघात होत्या देवाच्या सानिध्यात होत्या म्हणून या जन्मात तुम्हाला आवड निर्माण त्या वेळात नसते तर या वेळात तुम्हाला आवड निर्माण झाली नसती आवड निर्माण झाली नसती आणि म्हणून समजावं की आपण सुद्धा का जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे जे जे झाले अवतारण तुका त्याचे तू का त्याचे बरोबर म्हणजे होय म्हणा मी त्याचेच बरोबर देवाच्या बरोबर तुमचं आमचं काय म्हणा त्याही वेळेला जन्म होता याही वेळेला जन्म झालेला आहे आणि म्हणून आपल्याला आवड निर्माण आहे असे जगद्गुरु तुकोबा महाराज काय नामदेव महाराजांचं चारही युगामध्ये आणि कलियुगात नामदेव जन्माला आले अपूर्ण कार्य राहिले नामदेवाचं नामदेवानं पाहिलं वाल्या कोळ्याने सतकोटी अभंग सतकोटी रामायण लिखलं म्हणले याची कीर्ती दिगंतात पोचली म्हणले देवा म्हणले मी सुद्धा सतकोटी राम काय अभंगवाणी लिहिणार चंद्रभागीच्या महाराज वाळवंटामध्ये काय हातात पाणी घेतलं संकल्प सोडणार देव प्रगट झाला नाम या म्हणजे थांब म्हणजे का झालं म्हणजे देवा म्हणजे माझा संकल्प पूर्ण करा नामा म्हण नाही रे म्हणे तो युग कोणता होता म्हणे अरे तो युग होता लाख वर्ष माणसाचे आयुष्य होते आता फक्त 100च राहिलं म्हणे या 100 वर्षात का करतील म्हणे काय आता काय पूर्ण होणार नाही म्हणे देवा वाल्या कुळ्याचा संकल्प पूर्ण केला माझाही संकल्प पूर्ण करा आणि महाराज त्यांनी जबरीनं संकल्प सोडलं अहम करिष्यामी त्यावेळेला देवाला चिंता वाटली लाडका भक्त नामा म्हणे याच्या आता पूर्ण कार्य करावंच लागेल नामदेवाच्या घरात 14 लोक होते महाराज काय नारा गोंदा मादा आणि कोणतं राजा ये गोनाई दोघी सासू सुना आणि 4 मुलं नामदेवाचे पोटी नारा गोंदा मादा आणि विठा अशा प्रमाणे आणि लाडाई गोडाई असाई साखराई 4 सुना 4 8 झाले बापले किती 10 झाले आणि मग झाले काय म्हणाल जनाबाई एक बहीण आणि अशा प्रमाणे महाराज दोघी सासू सुना असे 14 लोक नामदेवाच्या घराण्यात आणि काय केलं देवानं सरस्वतीला आवाहन केलं सरस्वती जा म्हणले नामदेवाच्या घराण्यातल्या सर्व लोकांच्या मुखात जाऊन बस आणि सरस्वती सर्वांच्या मुखात बसली सरस्वती मुखात बसल्याशिवाय कवित्व करू शकत अभंग तुम्ही लिहू शकत नाही कारण ही सर्व
सरस्वती ज्याच्या ज्याच्या मुखात बसते आता अभिनव वागविलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार येणे या माऊलीच्या या ज्ञानेश्वरी ओवी आहे महाराज. आणि म्हणून या सरस्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय दररोज मनुष्यानं काय म्हणाल सत्य बोलावंच लागेल, सत्यकार्य करावंच लागेल आणि नामाचा जप करावं लागेल, तेव्हा सरस्वती मुखात खेळेल. या सरस्वती मुखात काय खेळणार. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मुखात सरस्वती, म्हणून त्याला शिकावं लागलं नाही, MA PhD करावं लागलं नाही काय, तरी सुद्धा ग्रामगीता, लहर की बरखा, मोठे मोठे ग्रंथला जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली कोणत्या शाळा कॉलेजात गेले. काही लोकांना वाटते शाळा मोठं चांगलं शिकल्या म्हणजे मोठं होते माणूस काय, पदवीधर होते आहे. पण पदवीधर झाल्यानंतरही माणसाला मरावच लागते संताला, कारण पहिल्यांदा ऋषी मुनींकडून ज्ञान प्राप्त झालं, त्या ऋषी मुनींपासून ज्ञान निर्माण झालं, ज्ञानातून विज्ञान निर्माण झालं. आणि ज्याला ज्ञानही कळत नाही, विज्ञानही कळत नाही, त्याला अज्ञान असे म्हणतात. म्हणून या अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानाने लाभते कुसंगती, अज्ञानाने दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची विठ्ठल. आणि त्यावेळेला 14 लोकांच्या मुखात सरस्वती बसली, अभंग लिहून झाले महाराज, भगवंताने हातात लेखणी धरली आणि अभंग लिहून झाले 96 कोटी अभंग, आणखी बाकी राहिले. पण त्यावेळेला नामदेवाचं महाराज पाहिलं आता आपलं कार्य संपलेलं आहे पृथ्वी तलावरचं, आणि वयाच्या 80व्या वर्षी संत नामदेवानी समाधी घेतली. कुठं नामदेव पायरी पांडुरंगाच्या महाद्वारात चोखामेळाच्या ते चोखामेळाची समाधी आहे. नामदेवाच्याच हातानं चोखामेळाची समाधी पांडुरंगाच्या काय सानिध्यामध्ये ती चोखामेळाची समाधी तयार केली होती महाराज. ज्या चोखामेळाच्या मेल्यानंतर हड्डी बोलत होत्या, अस्थी बोलत होत्या, आमचा तोंड बोलत, जिवंतपणी आमचा तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. या चोखामेळाच्या मेल्यानंतरही सुद्धा काय हड्डी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तुम्हाला माहित आहे संत चोखोबा काय महार समाजामध्ये जन्माला आले संत चोखोबा, अहो या पंढरपूर क्षेत्रामध्ये 12 वर्षाचा दुष्काळ पडला, मंगळ वेळेला काम सुरू झालं, रोजगार हमी नाही का काम सुरू झालं महाराज. त्या ठिकाणी त्या संपूर्ण म्हणजे शहराला कसू बांधण्याचं काम सुरू झालं, आणि ते कसू बांधण्यासाठी महाराज चोखामेळा काय तिथं त्यांची पत्नी सर्व गेले, आणि तो म्हणजे ते दिवाल बांधता बांधता दिवाल कोसळली, आणि त्याचं ते चोखामेळा मरण पावले. ज्यावेळेला ते दिवाल उचलण्याचं काम सुरू झालं, पांडुरंगाचं नामदेवा जा रे बाबा म्हणे, चोखामेळ्याच्या अस्थी वाया जातील म्हणे, त्या वाया जाऊ नये, आणि म्हणून म्हणे त्या ठिकाणी काय त्यांच्या त्या अस्थी घेऊन ये. आणि देवा मला ओळखायचं कसं बा, 1000 लोक मेले ना, अरे मला 1000 मरू दे म्हणे, पण चोखामेळाच्या अस्थी जिथं असतील तिथं ती कानाला लावायची, उचलायची, विठ्ठल विठ्ठल म्हणेल म्हणे. म्हणजेच या चोखामेळ्याच्या मेलेल्या अस्थी सुद्धा हद्दे सुद्धा बोलू लागल्या, तेव्हा त्या नामदेवाने त्या उचलून आल्या महाराज. एवढं सामर्थ्य त्या काय अस्थीमध्ये, ज्यांनी सतत नामस्मरण केलंय, जीवनभर ज्यांनी नामस्मरण केलं, एक क्षण वाया जाऊ दिलं नाही. आणि अशाचा म्हणाल काय रोमातून आवाज निघताय काय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज, आणि एकदा त्यांच्या भेटीसाठी रामानंद स्वामी महाराज काय रामेश्वर शास्त्री महाराज आले, कुठून काशीवरून, त्याला तिथं कीर्तीचं वर्ण काय ऐकायला मिळाली. आणि कोण तुकोबाराय आहे, वेदांचा अर्थ मराठीत करणारा, आणि त्यांच्या भेटीसाठी आले महाराज देऊला. अहो तुकोबारायचं घर कुठे आहे, तुकोबारायचं भागीरथी घरी होती पोरगी, म्हणले आताच बाबा मला शौचायला गेले, म्हणजे कुठे गेले, मग तिच्या त्या शोधासाठी महाराज गेले, का झाडाच्या आळशाला बसले होते पण विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि त्यावेळेला महाराज ते उभं राहिलं रामेश्वर शास्त्री, आणि थोड्या वेळानं मग तुकोबार आले, का हो तुम्हीच का तुकोबार आहे काय. आणि मला वाटत होते म्हणे तुम्ही तुकोबार आहे, वेदांताचा अध्ययन अभ्यास करत असाल तर तुम्ही म्हणे शौचाला बसल्याबरोबर देवाचं पवित्र देवाचं नाव घेता म्हणे, या अपवित्र घाललेल्या जागेवर. म्हणजे काय सांगावं म्हणे काय, म्हणे माझी जीभ म्हणे अशी आतुर झालेली आहे, देवाचं नाव एक क्षणही सुद्धा सोडत नाही. काय जीभ काय शिंक जांब ही खोकला, आणि एवढाच वेळ माझा वाया जाते म्हणे, शिंक जांब ही खोकला, एवढा वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. शिंक
बाई खोकला इतका वेळ वाया गेला आणि आमचा पूर्णच्या पूर्ण वेळ वाया जाऊन राहिला. काही काही लोकांना एवढा वेळ मिळते म्हणजे तरी सुद्धा वेळ मिळून कोणताच कामात लावत नाही. म्हणजे चालले महाराज हॉटेलमध्ये पत्ते खेळायला. काय बरोबर आहे ना. म्हणजे पत्त्याचे तास म्हणजे टाइमपास करतो मी. टाइमपास माझा टाइमपास नाही, हा टाइमचा म्हणजे आपली टाइम बर्बाद करणे आहे. म्हणून माणसानं टाइम बर्बाद करू एक एक क्षण कामात लावलं पाहिजे. काय एक एक क्षण काही काय नसेल तर शास्त्राचं वाचन करा, अध्ययन करा. काही नसेल एकटा असेल तुम्ही ध्यान करा. कारण एकानं काय करावं, दोघांनं काय करावं, तिघांनं काय करावं, चौघांनं काय करावं शास्त्र सांगते. तुम्ही एकटंचा कुठं आहे, प्रवासात घरी या, कुठं समजा काही काम नाही तर ध्यान करा. दोघे असेल तर शास्त्राचं वाचन करा. तिघे जण असाल काय तिघे जण असाल चर्चा करा. आणि चौघे जण भेटले तर कधी काळी तुम्ही यात्रा करा. पण यात्रा चौघांनी करावी. बरोबर आहे की नाही. एकट्याने यात्रा करू एकट्याने यात्रा केली की नीचे आमचे एक जे भक्त भेटले त्र्यंबकेश्वर आले 40,000 रुपये गेले जे म्हणजे कुशावरती कुंडावर. काहून एकटाच यात्रा केलं ना. जशी डुबकी मारलं तसा चोरानं नेलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे एकट्याने यात्रा करू नाही. विठ्ठल विठ्ठल घडलेली घटना बरं का. मागच्या वारीमध्ये भेटलं आमच्या शिवरी महाराजच्या गावचे. काय एकट्याने यात्रा करता. त्याला वाटतं मायापाशी पैसे आहेत मी काय कमी हो का पूर्ण यात्रा करून टाकते. पण महाराज चोरही पास होते. काय आणि अशाप्रमाणे म्हणून शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधाराने पण वागला ना तर जीवनात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दे. आता जगद्गुरु तुकोबा राय सांगतो तुम्हाला हे जन्माला कसे काय आले. नामदेव महाराज समाधी घेतली मग अपूर्ण कार्य राहिले 4 कोटी अभंग राहिले. मग हे 4 कोटी पूर्ण करण्यासाठी काय जगद्गुरु तुका अवतार नामया जगद्गुरु तुका अवतार नामया जगद्गुरु तुका अवतार जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय सगळा जायतो संप्रदाय सगळा जायतो वेळा संप्रदाय सगळा जायतो संप्रदाय सगळा जायतो जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार जगद्गुरु होते. नामदेवाचा अवतार होते. पूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी तुकोबाराम म्हणून जन्माला आले. असे संत महात्मे जोडी जोडीनं संत महात्मे आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र पावनभूमीमध्ये जन्माला आले. का अज्ञानी लोकांना सज्ञान करण्यासाठी जोडी जोडीनं कार्य करू लागले. एक ब्रह्मचारी एक संन्यासी एक ब्रह्मचारी एक संसारी एक ब्रह्मचारी एक संसारी एक ब्रह्मचारी एक संसारी. म्हणजे 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय ब्रह्मचारी त्यांच्या जोडीनं कार्य करणारे नामदेव महाराज हे संसारी. पुन्हा आणखी जन्माला आले महाराज जगद्गुरु तुकोबाराय हे संसारी होते. तर त्यांच्या सोबतीला असणारे त्यांच्या बरोबर कार्य करणारे संत रामदास स्वामी ब्रह्मचारी होते. पुन्हा जन्माला आले विदर्भात एक ब्रह्मचारी एक संसारी. कोण का जगद्गुरु काय संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मचारी त्यांच्या सोबतीला कार्य करणारे काय म्हणा खांदा लावून कार्य करणारे काय संत गाडगे महाराज काय आणि संत गाडगे महाराज संसारी तुकडोजी महाराज ब्रह्मचारी. अशा प्रमाणे जोडी जोडीने या महाराष्ट्राच्या काळात काय या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कार्य केलं आणि भक्ती मार्ग वाढवलं. कारण वाढवाया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव गुराचारी नाम विठोबा गुराचारी नाम विठोबा जय गुराचारी नाम विठोबा जय गुराचारी नाम विठोबा. आणि म्हणून हा भक्तिभाव वाढवण्यासाठी काय हा यत्न आहे साधू संतांचा यत्न आहे महान असा यत्न. आणि या यत्नामध्ये काय म्हणाल जे जे भाग घेतात त्यांना लाभ प्राप्त होत असे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या बघितलंय. एकानं विचारलं महाराज तुकोबारायला
तुम्ही म्हणता म्हणे वैकुंठित वैसे काही काल्या म्हणजे तुम्ही वैकुंठात गेले होते का? तुकोबारामध्ये वैकुंठात का सत्यलोकातही गेलो म्हणे, कैलासातही गेलो, पण तिथं काही काला होत नाही. जसा रुयाळ मध्ये काला होते म्हणे तसा काला कोठेच होत नाही हो. तसा काला कोठे पंचक्रोशी मध्ये कोठे फिरा तुम्ही काय या नागपूर जिल्ह्याच्या पंचक्रोशी मध्ये कोठे फिरा, पण अशा पद्धतीचा काय म्हणा हा उत्साह काय हा काला हा कुठं होत नाही. आणि सर्व देवांच्या सानिध्यात काला होत आहे. सकाळचे रामधून सकाळच्या काकड्यापासून 5 वाजेपासून या ठिकाणी आणि रामधून तर पाहून काय न भूतो न भविष्यती अशी रामधून महाराज या राम संपूर्ण गाव अख्खा गाव या गावात त्या रामधून सामील होते. आम्ही असा अख्खा गाव रामधून सामील होणारा पहिला एकमेव गाव आहे रुयाळ. टाळ्या वाजवा सर्वांनी, बरोबर आहे ना? एकमेव गाव आहे या महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये एकमेव गाव हा काय रुयाळ गाव आहे. ही आपल्या गावाची परंपरा कधी मोडली नाही पाहिजे. म्हणून दरवर्षाला पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा काय पूर्ण जेवढे काय घरात लोक असतील काय म्हणा लहान सहान सर्वांनी या कार्याला हातभार लावलं पाहिजे. आणि भेदभाव नाही महाराज, सर्व धर्माची मंडळी सांगितलं मला बौद्ध बांधवांनी सुद्धा आपल्या रामधूमध्ये दान केलेलं आहे. आणि का बाबा म्हणजे बाबा सेवक जुमदेव बाबा सेवकांच्या भक्तमंडळी सुद्धा काय 2-3 दिवसापासून दान सुरू आहे, त्यांचं अन्नदान सुरू आहे. कुठं आलू भात सुरू आहे, कुठं काय म्हणाल म्हणजे चाय काफी वगैरे सर्व सुरू आहे. म्हणजे एकमेकाचा एक करू अवघे धरू आणि तिथं काला होते काय सर्व धर्माचा समन्वय या नाम एकाला काय गावाची एकता या नाम एकाला. जिथं गावाची एकता होते तिथं काला होतोय. गावात जरी दुपडी असली गावात म्हणजे वादविवाद असला काला होत तिथे कल्ला होते. तुकोबारायण सांगितलं म्हणजे कैलासात गेलो वैकुंठात गेलो सत्यलोकात गेलो पण काला होत तिथं कल्ला होते. वादविवाद त्यामुळे तिथं पण ज्या गावात वादविवाद होते तिथं काला होऊ शकत नाही. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की वैकुंठ येतो ऐसे ऐसे म्हणजे रुयाळ मध्ये होत आहे ऐसे असं कोणी काला होत नाही. आणि म्हणून अशा प्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय काय अहो त्या वैकुंठात गेले पण भारतातही फिरले. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा सर्व फिरून आलं महाराज. पण समाधान कुठं झालं या पंढरपूरला झालं समाधान पांडुरंगाच्या चरणापाशी. आणि म्हणून या तुकोबारायामध्ये महाराज एवढी ताकद याच्या नावामध्ये ताकद होती ज्याच्या नावाने यम सुद्धा थरथर कापत होते. काय एका गावात महाराज झालं का मला 3 मड्डीमार माणसं होते. असे मड्डीमार माणसं होते का रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ पाणी प्यायच्या ऐवजी मध्येच प्यायचे. महाराज त्यांच्या जीवन शरीरामध्ये त्या काय झालं रक्ताचा पाणी बनला हो. रक्ताचा पाणी बनला शरीरावर सुजन आली आणि काय म्हणा हात पाय बारीक झाले पोट मोठं झालं तोंड मोठं झालं. आणि मग महाराज झालं काय यायले वाटलं आता आपले दिवस भरले. यमाने फिर्याद काढली तिकडे यमधर्मानं काय यमदूतानं जा म्हणले अमुक गावामध्ये 3 माणसं आहेत म्हणे त्याचे नाव सांगलं यायले घेऊन या. काय त्यावेळेला यमदूत म्हणले ठीक आहे की म्हणे आत्ता जातो ना मग थोड्या वेळातच. महाराज यायला थोडासा उशीर झाला. यायले कसा काम माहीत झालं महाराज माहीत नाही. काय 2 दिवसाच्या अगोदर यायले माहीत झाले मड्डीमार माणसायले. आणि हे काय गावात अमुक रामराव म्हणजे पंढरपूरला म्हणे श्यामराव तोही पंढरपूरला. आणि मग म्हणले हा दिवाण तू म्हणजे तोही की पंढरपूरला कसे का पाहिजे जात नव्हते म्हणे. यमधर्मानं विचारला गावात हे गेले कोठी अजी म्हणे पंढरपूरला. कारण यायले माहीत होता का आता आपले दिवस भरले हे मरता वारी करून टाकून म्हणे एक तरी. महाराज यांनी गेल्यानंतर महाराज हे पंढरपूरला काय म्हणा वारी पंढरपूरला वारी आळंदीवरून कुठे आली काय कुठे थांबत्या शेवटचा स्टेप वाखरीला आली. रिंगण होतं महाराज शेवटचे रिंगण. आणि या रिंगणामध्ये आता भरती झाली महाराज तिथं. आणि आता कोण्या दिंडीत जावं महाराज. त्यावेळेला झालं का 7 प्रकाराच्या दिंडीमध्ये गेलं. त्यावेळेला तुकोबाराय आणि नामदेवाची दिंडी वगैरे त्या ठिकाणी गेलं. आणि म्हणून अशा म्हणून एकमेका देऊ सुखे घालो अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगता तुका म्हणे वाळवंट 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 तुका म्हणे वाळवंट
अभंगा जगद्गुरू सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कारण हा जो काला आता होत आहे सध्या वाळवंटात काला होत आहे. तो वाळवंट आता तुम्ही वाळवंटात जाऊन का बा काय तो वाळवंट तुमच्या आमच्या सर्वांपाशी आहे. त्या वाळवंटाचं नाव आहे दया क्षमा शांती. ह्याची वाळवंटी बहुत झाल्या भेटी वैष्णवांच्या. कारण प्रभू रामचंद्राच्या काळातील वानर आणि कृष्णाच्या काळातील गौडी आणि आताच्या काळातील वारकरी कुठं पंढरपूरला काला करत आहे. म्हणून पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे 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 पंढरीचे वारकरी ते अधिकारी. पण मोक्षाचे अधिकारी व्हायचं असेल तर वारकरी व्हावं. गळ्यात तुळशी माळ घालावं. गोपीचंद टिळा लावावं. लागते लावाच लागते महाराज. तेव्हाच तो वारकरी अधिकारी होतोय. आणि अधिकारी काय अधिकार श्रेष्ठतम असा श्रेष्ठ अधिकार कशाला या वैष्णवाला आहे वारकऱ्याला आहे. आणि म्हणून हा काला काला सर्वाला खाता येईल पण पचवता काय येणार मला काऊन नाही पचवताय. आम्हाला असे काही काले पचवले म्हणाल तुम्ही काय काला काऊन नाही पचवताय. काला तोच पचवेल कारण काला खावावं सर्वांनी. काला खावावं सर्वांनी पण पचवावं वैष्णवांनी वैष्णवानी. म्हणून काला पचवायचं वैष्णव व्हावं लागेल माळकरी व्हावं लागेल काय. आणि तेव्हा कळतंय नामाचं महत्व कळतंय देवाचं महत्व कळतंय नाही तर काहीच कळणार नाही. पण तुका म्हणे हेलानं पाणी वाहता वाहता गेला. आला तसा गेला. म्हणून काहीच होणार नाही साधे. म्हणून या जीवनाचं सार्थक करून घ्यायचे जीवनाचं सोनं करून घ्यायचं काला खाल्लंच पाहिजे. कारण या काल्याची आम्ही सांग देव मासोळ्या बनले होते काय आम्हाला काला मिळेल पाण्यात जळामध्ये पाणी मासोळ्या बनले होते. आणि म्हणून असा काला या मानव जन्मामध्ये याच देहात आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून असे जगद्गुरू तुकोबार यांनी सांगितलं की असा सुंदर असा अभंग आपण घेतलेला होता की उपजवनिया पुढती येऊ काला खाऊ वैकुंठित वैसे नाही कवळ काही एकमेका देव मुखे सुखे घालो तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही कुमार कुमार कुमारी जय डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार. आता या गोल्या गोपाल कल्याच्या प्रसंगी गोपाल कल्याच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्या चरित्राचं वर्णन करावं लागते. पण थोडक्यात सांगतोय कारण रात्र थोडी सोंगे. कारण काल्याचा कीर्तन म्हणला 3-4 तास पाहिजे बरोबर आहे. 4 तास पाहिजे कम चांगलं तुमचा हा. पण आपला वेळ कमी असल्यामुळे आपण कमी वेळामध्ये चरित्र ते उचारावे देवा गेले देवा गेले हा चरित्र ते उचारावे देवा गेले देवा गेले देवा गेले. म्हणजे पॉइंट कसा आहे प्रश्न असा आहे देवे केले गोकुळी बस आपल्याला या भगवंतानी गोकुळात जे चरित्र केलं त्याचंच वर्णन आजच्या काल्याच्या प्रसंग करावं. नाही तर प्रश्न असतो अलगच न काय उत्तर असते भरमसाठ त्याने काय तो म्हणजे प्रश्न म्हणजे जे कामता त्याला पेपर पास करणार तिथेही नापास करून टाकतो. कारण नेमकं बरोबर किती लिहिलेलं आहे मोजकं लिहिलं आहे का बरोबर लिहिलं आहे का उत्तर बरोबर दिले आहे का तर रिकाम्या जागा बरोबर भरले का तेव्हाच त्याला बरोबर मार्क भेटतात नाही तर मार्क काय भेटत नाही. म्हणून सांगितलंय चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केल्या त्या चरित्राचं उच्चारणाच्या गोपाल कल्याच्या प्रसंगी करावं लागते आहे. आणि म्हणून अशा या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने महाराज लहानपणामध्ये रांगता गोधने भगवान श्रीकृष्ण परमात्माने
हे जसे चरित्र म्हणजे या जीवदशेमध्ये अगदी लहानपणामध्ये काय रांगत असताना पुतणेचा वध, मामळ भटाची पद्धती, सकटासुराचा वध, गायी चारत असताना काय गोवर्धनाचा उद्धार केलेला आहे आणि केसीचा वध केलेला आहे, मोठ्या मोठ्या तृणावधाचा सुद्धा वध केलेला आहे, मोठ्या मोठ्या राक्षसाला मारल्या. कोणत्या वयामध्ये? अगदी लहान वयामध्ये. त्यांचे चरित्र बनले आहे, त्यांचं चित्र चांगलं, त्यांचं चरित्र चांगलं. आपण कितीही मोठे झालो, काय 80-90 वर्ष झालो, पण चित्रच आपलं चांगलं नाही तर चरित्र बनणार नाही. आणि म्हणून यासाठी काय चरित्र तयार व्हायसाठी काही लोकांना जास्त शिकावं लागते, फार मोठं शिकावं लागते. आणि मोठं शिकूनही काही लोकांचे चरित्र बनत, चरित्र हनीर होऊन जाते. पण चरित्र काही बनवणं तर चरित्र बनवण्यासाठी माणसाला चारित्र्यानं राहावं लागते. काय चारित्र्य राहिलं तर समजून जावं तर त्याचं चरित्र होते. म्हणून मीराबाई चरित्र, जनाबाई चरित्र, काय नामदेव चरित्र, तुकाराम चरित्र, ज्ञानेश्वर चरित्र, गोरोबा काका चरित्र, सावता मळ्यात चरित्र, तुमच्या गावच्या आमच्या गावच्या कोणाचे चरित्र बनला झालं का? मग चरित्र बनलं पाहिजे. असा एखादा काय ओमदेव बाबा सारखा त्यांचं चरित्र आता जिवंत कोणी चरित्र बनवत नाही, आम्हाला माहित आहे. काय या महाराष्ट्राची भूमिका अशी आहे, जिवंतपणी कोणाचं चरित्र बनवत नाही, जिवंतपणी त्याला कोणी मान देत नाही. कारण कृष्ण परमात्म्यालाही जिवंतपणी मान दिलं, गेल्यानंतर महाराज म्हणले देव होता, देव होता, नाही का? आणि अशाच प्रमाणे मेल्यानंतर माणसाची कीर्ती करणारे या भारत भूमीवर आहेत, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. आणि म्हणून अशा प्रमाणे भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र असे लहानपणातच केलेले आहे. आणि मग दहे दूध काय म्हणलं, दहे दुधाच्या चोऱ्या करणे हा रूपक आहे. खोड्या केल्या महाराज आणि त्या गवळणी सांगत गेल्या, यशोदाबाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. आणि म्हणले यशोदा म्हणले कळनो माझ्या घरी काही कमी आहे का? 9 लाख गाय आहेत बरं का? काय खबरदार म्हणले, महाराज कंबर कसली, माझ्या घरी खबरदार आल्या तर म्हणले माझा लेकरू आहे का नुसता म्हणले. काय लहानसा लेकरून चोऱ्या करतो म्हणे, लहानशा पोरांनी चोऱ्या केल्या त्याला खरोखरच शिक्षा होते का? त्याला सरकार, त्याला पोलीसवाले रिमांड मोमेंट होमन टाकते, त्याला चांगला अंडी शिकवते. आता याच्यानंतर चोऱ्या नको करतो म्हणते, बरोबर आहे ना? आणि अशा प्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा 5 वर्षाचे माझे बाळ अगे अग्नी खेळ खेळ गे काही लटकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी, काय लटकाचे घेता आळ गे गोकुळच्या नारी, काय लटकाचे घेता आळ गे गोकुळच्या नारी, लटकाचे घेता आळ गे गोकुळच्या नारी. हा बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने गे, सगुण गुणाचे तान ग बाळ दिसते गोजिरवाने, कारण तुम्ही 12 घरच्या काय आणि आळ घेता शांगरागी. आणि ही एवढी जरी तर तुमची खोटी गे गोकुळच्या नारी. कारण त्याला यशोदा मातेला माहित होतं तुम्ही कसे आहा म्हणून. आणि म्हणले कृष्णा आता बरा झाला म्हणे, बरेच गाराणे आले म्हणे, तू गावात काय राहायचा, तू शाळेत जा रे बाबा म्हणे. त्यावेळची शाळा म्हणजे गाई गुरं चारणे. आणि कृष्णाला आवडत होतं मला गो मातेची सेवा. काय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कारण या देशामध्ये गो मातेची सेवा करतोय, गो मातेची सेवा करणे भगवंताचं काय वेळोवेळी अवतार झालेले आहे. मग ज्या घराण्यामध्ये गो मातेची सेवा सरकारनं पहिले सांगितलं काय गावठी गाय पोसा, दूध काही देत नाही. तुम्ही म्हणले काय कोणत्या पोसा, का चित्र्या बाळ्या गाय आहेत, काळ्या कुळ्या गायी आहेत, त्या पोसा म्हणे जास्त दूध देते म्हणे. पण त्या मग आणखी लक्षात आलं, सरकारच्या ध्यानात आलं का आता म्हणे त्या गायीच्या दुधापासून कॅन्सर होते. कुणापासून? हे कॅन्सर नावाचे रोग काऊन वाढून राहिले? कारण संकरित अशाप्रमाणे जर्सी गायीच्या दूध पिल्यानंतर माणसाला कॅन्सर होते. लोकांना वाटते याला कोणता शौक नाही, बिडी नाही पेणं, हा तंबाखूही नाही का, मग याला कॅन्सर काऊन झाला? तर कॅन्सर काऊन झाला तर त्यावेळेला उपाय आहेत ना याच्यावर. एक गव्हांकुरांपासून काय म्हणा कॅन्सरसाठी उपाय आहे. गव्हांकुराचा रस पिल्यानंतर कॅन्सर नावाचा रोग सुद्धा खतम होत. पण पहिल्यांदा तुम्हाला माहीत झालं तेव्हा, आणि माहीत नाही झालं म्हणजे काय झालं असं तुम्ही डॉक्टरेट केलं, किती डॉक्टरेट करा पण तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही. 4-5 वर्षानंतर कॅन्सरचा रोगी मरतोय ना. अगोदरच आपण सावध राहिलं तर माणसाला औषध, प्रत्येक गावामध्ये औषध आहे. रोग निर्माण झाला एखाद्या समजा रुयाळा गाव आहे, रुयाळ गावाच्या आसपास 20 किलोमीटर चौभोवताल त्याची औषध
औषध तिथंच भेटते कुठं 20 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये कारण भगवंताने निर्मिती तशी करून ठेवला आहे पण आपण फिरत असतो महाराज वन नाही म्हणलं तिथं जावं लागते राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये काय पण भगवंताला अशी निर्मिती करून ठेवलं अशा विभूती तयार करून ठेवला आहे की या सर्व रोगाचा चालन तिथं होते 20 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये प्रत्येक गावाच्या तुम्ही जा कुठेही जा आणि अशा प्रमाणे म्हणून जसं काय ओली हळद आहे काय आल्या अद्रकासारखी राहते त्या अद्रकासारख्या ओल्या हळदीचा रस काढून जरी दररोज 1 महिना काय रस पाजलं समजा कॅन्सर रोग गेला पहिल्या स्टेप असेल रोज कॅन्सर रोग नाही झाल्याशिवाय राहत एवढी ताकद आहे महाराज हे का रोग होतात तर अशा प्रमाणे जे खायचं नाही ते खातोय आणि म्हणून आपल्या साधू संतांना सांगितलंय गोपाला गायला पाळा देशी गाय पाळा कारण ज्या गायला खोंड आहे तिच्या सर्रास सूर्य नाडी आहे आणि सूर्य नाडी असणाऱ्या काय एकदा अकबरानं बिरबलाला विचारलं म्हणजे बिरबल म्हणजे दुधात दूध सर्वात चांगलं कोणतं काय हा म्हणे म्हशीचा कायचा सर्वात चांगला दूध म्हणजे म्हशीचा आणि काऊन म्हशीचा तुम्ही गोमाता म्हणतेस ना म्हणे गाईचा काऊन नाही म्हणला म्हणे गाईच्या दुधाला दूध नाही म्हणत म्हणे गाईच्या दुधाला अमृत म्हणतेच म्हणे काय म्हणते आणि तुम्ही विचारलं म्हणे दूध म्हणून मी सांगलो म्हणे सर्वात चांगलं दूध असेल तर म्हशीचं काय आणि म्हणून गाईच्या दुधाला दूध म्हणत नाही म्हणजे अमृत म्हणते म्हणे आणि म्हणून तो अमृत ज्याच्या मुखात गेला त्याच्या जीवनात काय झालं त्याचं जीवन चांगलं झालं कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही एवढी ताकद महाराज या गाईच्या अंगावरून दररोज पाठीवरून पाय फिर काय हात फिरवा काय बीपी नावाचा रोग ब्लड प्रेशर रोगचा रोग खतम होते महाराज हात पाठीवरून पोटावरून गाईचे हात फिरवा अशा अनेक रोग नाहीसे करण्यास सामर्थ्य याच्यामध्ये म्हणून गाईच्या पासून पंचामृत तयार होते गाईच्या पासून पंचगव्य तयार होते पंचामृत वेगळं आणि पंचगव्य हा वेगळं अशा प्रमाणे महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वाळवंटात काला केला सर्वांना सांगितलं आईला गाई कट्टा मंडळात जावाचं आहे म्हणून बाळवण पण साबी व्हायचं आहे ते म्हणलं की बाळवण साडी जेवायला आहेत बा थांबा ना 2 मिनिटं चला विठ्ठला आता एवढे माणसं उपाशी गेलं बरोबर का स्वयंपाक व्हायला तिकडे काय आणि म्हणून अशा प्रमाणे तिकडूनची सिंगल भेटल्याशिवाय काला काय होत नाही आता जे पूजा करणारे आहे त्यांनी येऊन जावं ते अंडीपाशी आणि अशा प्रमाणे हा काला भगवान श्री परमात्म्याने केला सर्वांनी म्हणजे पोरांनो आता एकत्र व्हा आणि आपापल्या शिदुऱ्या सोडलं महाराज सर्वांच्या शिदुऱ्या वेगवेगळ्या होत्या आता वेगवेगळ्या शिदुऱ्या होत्या भगवंताला वाटलं तर मी आपापल्या शिदुऱ्या खा म्हणले त्यावेळी रडले पोरं देवा म्हणे आमची शिदुरी काऊन आलं तुझी काऊन चांगली म्हणे काय आमची काऊन वागली कानोबा तुझी गोंगडी चांगली आमाशी का दिली आणि अशा प्रमाणे महाराज काय मग भगवंत ते पोरं रडल्यानंतर कृष्णानं सर्वांकडे पाहिलं सर्वांच्या शिदुऱ्या चांगल्या केल्या 7 काय आणि चांगल्या केल्यानंतर आणि मग सर्वांच्या शिदुरामध्ये एकामेकांमध्ये मिश्रवा सर्वांचे विचार एक झाले तर काला झाल्याशिवाय राहणार काला झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असा काला त्या ठिकाणी होत आहे आणि असा काला आपल्याला या ठिकाणी करावाचा आहे म्हणून चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग भाऊ वाळवंटी चला बाई पांडुरंग भाऊ वाळवंटी ओ मानेला गालावती गोपाळाची दाटे मानेला गालावती गोपाळाची दाटे चला बाई पांडुरंग भाऊ वाळवंटी 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 हो लोक दरा नर नारी अवघ्या पशुरासी लोक दरा नर नारी अवघ्या पशुरासी हो विसरले आले आभार संगा नाही किती चला बाई पांडुरंग भाऊ वाळवंटी 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 हो हवा भाऊ मरे भावा जवरे मोहरे हवा भाऊ मरे भावा वाजवे मोहरे हो घेतला से मेरा माझे घालून यारे घेतला से मेरा माझे घालून यारे चला बाई पांडुरंग भाऊ वाळवंटी 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 पुष्पाचा वर्षाव झाला आरध्याची दाढी पुष्पाचा वर्षाव झाला आरध्याची दाढी
घालताची कंठे शिवमुनी आम्हाळ घालताचे कंठे चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटे चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटे चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी हो आनंदाने कवळी कामुखी एक आनंदाने कवळ येते कामुकी हो नावंते रांदोर हवे सकाळी गे चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी हो यादवाच्या राणा गोपी मनोहर झाला गोपी मनोहर हो तुका बरे जोगवाने रे गोरिया मना मने सुख वाटे जे कोणी आपला हो चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी आपल्या इथं संजय आपला एकापुरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन आणि दहीहंडी फोडतील असे एकापुरी साहेब ज्यांनी ओमदेव चौधरी महाराज यांना गुरुकुलासाठी आपलं संपूर्ण जेच आश्रम दिलेला आहे आणि असे ज्यांनी धर्म कार्यामध्ये धर्माची वाढ व्हावासाठी अथक प्रयत्न करत आहेत. संजयजी पाचपूर महाराजांना विदर्भामध्ये आणणं आणि या विदर्भामध्ये धर्माचा प्रसार करणं वारकरी संप्रदाय प्रसार करण्याचे एकमेव असं कार्य करणारे आमचे एकापुरे साहेब आणि त्या एकापुरे साहेबांच्या हस्ते आता दहीहंडी होणार आहे. कंठीधरीला कृष्ण मने आता पहा किसी की लांबविले तुरी सिंगराम तुम्ही वारे दोही कडे वारे दोई गळे तुम्ही वारे दोही कडे वारे दोई मुका बचारे निघाले मुका बचारे निघाले मुका बसरो निघाले मुका बसरो निघाले मुका बसरो निघाले मुका बसरो निघाले अहो वाहतीच्या धारा वाहती जाणारा अहो वाहतीच्या धारा वाहती जाणारा वारे दोही जागो बरा वारे दोही जागो बरा गाय दोई जागो परा वारे दोई जागो परा दोई जागो परा दोई जागो परा तुका बरे हाती ठोका मने हाती तुका हाती ठोका अधिक उडे नदी एका अधिक उडे नदी एका उडे नदी एका अधिक उडे नदी एका हो दया जगाला हो बाळाने दया जगाला हो बाळाने दया जगाला हो मी बायले स्वतःची हाती डोकरी फुलाली बारे सताचे आधी डोमडे फुलारो हो रुयाला गावात घाला होतो गागर बुटले दयाचे रुयाला गावात घाला होतो गागर बुटले दयाचे रुयाळ गावात गाला होतो गागर पुढे दयाचे गोरगोया गोल फुगड्या गाला हो झुलत राधा संग गिरधर झुलत राधा संग झुलत राधा संग गिरधर झुलत राधा संग हे दुलत राजा सगर राजा दुलत राजा संग गिरधर झुलत राधा संग हे दुलत राजा सगर गिरधर दुलत राजा हो झुलत राधा संग गिरधर झुलत राधा संग हो झुलत राधा संग गिरधर झुलत राधा संग दुलत राजा सगर गिरधर दुलत राजा कालबाई बेंद्रावन जमुना कालबाई बेंद्रावन जमुना अरे केसर उडू तरंगा केसर उडू तरंगा झुलत राधा संग गिरधर झुलत राधा संग झुलत राधा संग गिरधर झुलत राधा संग हे गोपाल कृष्ण हो राधे 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 हो राधे 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 गोपाल कृष्ण हो गोपाल कृष्ण हो गोपाल कृष्ण राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे पायवा महाकृष्ण गुलाल लावते पायवा महाकृष्ण गुलाल झोक दे पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते हा पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते हे काना गुलाल झोकते कृष्ण गुलाल झोकते काना गुलाल झोकते काना गुलाल झोकते हे काना गुलाल झोकते कृष्ण गुलाल झोकते काना गुलाल झोकते कृष्ण गुलाल पायवा महाकाना गुलाल झोकते पायवा महाकाना गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते अरे काल चालला नवा शालू शालू माझा भीजते माझ्या भेटते काल चालला नवा शालू शालू माझा भीजते नवा शालू शालू माझ्या भेटते हे कठोर कृष्ण गुलाल लावो कठोर कृष्ण गुलाल लावू शालू माझा भीजते पायवा महाकाना गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकाना गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते हा पायवा महाकाना गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते पायवा महाकाना गुलाल झोकते पायवा महाकृष्ण गुलाल झोकते हो राधे 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 गोपाल विश्व भगवान की आरती करता उभे व्हा धरला कृष्णा मनी अवघा झाले काला वाटो एक मेता वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव तुका मरे भो मंडळी आम्ही बळे गाडी आनवाडी गाडी आम्ही बळे काला वाटो एक मेता वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम जय विठ्ठल 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 बोले रे बोले रे वाकोळे राजा महाराज महाराजा तुम्ही चित्त नाय विचारला अधिकार राजा महाराज महाराजा तुम्ही चित्त हॅलो हरता चुक हरता वार्ता विघ्नाची बोले बोले सर्वांगी सुंदर थंडी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान नाही मात्रे मान जय देव रत्ना गजिताळ गौरी घोराळ कानाचे ओढी कुंकुम हिरे जडी सोबत बरा ज्योती नकोर जय देव जय मंगल वरावती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय बोधन पितांबर वाकाय सदमा संकटी पावे दिवाळी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवता